नमस्कार, मी प्रज्ञा. आजही कवितेवरचीच कविता आहे, पण काव्य वाचकाच्या दृष्टीतून असलेली ही कविता आहे. कवितेचं नाव आहे काव्यवाचक. छोट्या कविताच आवडतात सगळ्यांना. छोट्या कविताच आवडतात सगळ्यांना. फार मोठं तत्त्वज्ञान नकोच असतं कुणाला. फार मोठं तत्त्वज्ञान नकोच असतं कुणाला. उडत उडत वाचलं की वाचल्याचं समाधान. अर्थाशी देणं घेणं तसं कुठे असतं कुणाला. अर्थाशी देणं घेणं तसं कुठे असतं कुणाला. सर्वसामान्य वाचकांचं तंत्र साधं सोपंच असतं. अर्थगर्भित काव्य वाचणं त्यांच्या पथ्यावर पडतच नसतं. अर्थगर्भित काव्य वाचणं त्यांच्या पथ्यावर पडतच नसतं. पण काव्यरसिकांचं वेगळंच असतं. कितीही मोठं काव्य असलं तरी समजून घ्यायचंच असतं. त्यावर विचार मंथनही करायचंच असतं. एवढ्यावरच त्यांचं कधी संपत नसतं. आपापल्या पद्धतीचं रसग्रहण करायचंच असतं. आपलं असं काहीतरी त्यात सुचवायचंही असतं. काव्य वाचनात मनासारखं रमायचंही असतं. असं असतं काव्य वाचकांचं वेगवेगळ्या पद्धतीचं वाचन. आवडली का कविता? धन्यवाद.